व्यतिरेकी, केवलान्वयी आणि अन्वय व्यतिरेकी. यामध्ये आपण ते सगळे जे पाहिले ते सत हेतू पाहिले. ठीक आहे. आता जेव्हा विवाद चाललेला आहे त्यावेळेला प्रत्येक जण जो हेतू उद्भावन करतो, वाद ग्रंथ पण आहे याचं नाव, वादशास्त्र पण नाव आहे या शास्त्राचं. तर याच्यामध्ये जर प्रतिपक्षाने चुकीचा हेतू उपस्थित केला तर तिथे त्याचा दोष दाखवता येणं हे सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर साधारण की आपल्या भारतावर किंवा आपल्या हिंदू धर्मावरती जे जे आक्षेप म्हणून येतात, लोक जे आरोप करतात ते आरोप आहेत, ते सगळे असद हेतू आहेत. हे कसे असद हेतू आहेत हे आपल्याला दाखवता येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे जसं आपल्याला अनुमानामध्ये हेतूचं गुण पाहिले आपण, तसे हेतूमधले दोष हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर हे जे हेतूचे दोष आहेत यांनाच काय नाव आहे? हेत्वाभासाः. हे कसे दिसतात? असतात कसे? हेतुवत आभासन्ते. हेतुवत आभासन्ते म्हणजे पंचमी विभक्तीत प्रयोग केलेला असतो, त्यामुळे काय दिसतात? हेतूप्रमाणे आपल्याला दिसतात, परंतु ते सदहेतू नसतात. किंवा दुसरी याची व्युत्पत्ती काय केली जाते? हेतु आभासाः. आभास म्हणजे दोष. हेतु आभासाः हेत्वाभासः, हेतूमधील दोष. या दोन प्रकाराने हेत्वाभास या शब्दाची आपण अर्थ जाणून घेऊ शकतो. आता हे सुद्धा किती आहेत? तर एकूण किती सांगितले? 5 हेत्वाभास आहेत. कोणते कोणते आहेत? तर सव्यभिचार, विरुद्ध, सत्प्रतिपक्ष, असिद्ध, बाधिताः, पंचहेत्वाभासाः. किती आहेत एकूण? 5 हेत्वाभास आहेत. कोणते कोणते आहेत? सत्प्रतिपक्ष. काय पाहिजे तुम्हाला?